ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. म्हणून सांभाळा राजा हो, सांभाळा. श्राद्धाच्या कीर्तना करता आपण सगळी मंडळी बसलेत. निर्व्यसनी जीवन जगा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरिनाम का पीला पीकर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू पिऊ नका, माझी विनंती आहे. तुम्ही सगळे हुशार आहेत म्हणून बोलतो दादा. एखादं व्यसन करायला, दारू प्यायला हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. म्हणून माझी तळमळीनं विनंती आहे, स्वच्छ जीवन जगा. ड्रिंक करून गाड्या चालू नका. आज महाराष्ट्राचा सर्वे केला दादा, मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, मराठवाड्याचा सर्वे केला. तुमच्या पट्ट्याचा सर्वे केला, सोलापूर जिल्ह्याचा. तिकडे विदर्भ, खानदेश, एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं साहेब व्यसनाच्या आहारी चालले, ड्रिंक करून गाड्या चालवल्यात. तुम्ही भरधाव वेगाने हवेनं पहा. प्रवास असतो आमचा रोजचा 800, 900, 1000 किलोमीटरचा दररोजचा प्रवास आहे. आज लोक ड्रिंक करून गाड्या चालवतात, किड्या मुंग्यासारखे मरून पडतात, रक्ताच्या थारोळ्यामध्ये मरून पडतात. म्हणून माझी विनंती आहे, ड्रिंक करून गाड्या चालवायच्या ना आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी माय घरी आहे, म्हातारा बाप घरी आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरी आहे, छोटे लहान लेकर आहे, बहीण आहे, भाऊ आहे. परिवाराचा विचार करा. म्हणून ड्रिंक करून गाड्या चालू नका, दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. समाज एवढा समाज बसला, सगळ्यांना माझी पोट तिडकीने विनंती आहे. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल, हे लक्षात ठेवा. आणि 2, जन्म देणारा माय बापाची सेवा करा. तुम्ही जाता जाता सगळ्या डसडस रडाल. माय आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीच आहे. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. अंजाच्या जीवनात ना आई निघून गेली, अंजाच्या जीवनात ना ईश्वरासमान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय. आज या तळेकर परिवाराला विचारा. आज आईच्या फोटोकडे पाहिलं तर उर भरून येतो, कंठ दाटून येतो, पोटामध्ये तुटल्या जात. आई हसत खेळत आनंदात जीवन जगायची. आईने सकाळी जेवण केलं, आनंदात होती आई. पण अचानक कट्टेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा देवाची करणी झाली. आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व या तळेकर परिवारातून वजा झालं आणि या तळेकर परिवाराला कायमचा अनाथ करून गेलं. लय प्रेम करते ती आई, किती प्रेम करते आई. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वाटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. म्हणून सांभाळा राजा हो, सांभाळा. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. लय प्रेम करते आई, किती प्रेम करते. इथं बसलेल्या या माय मावल्या यांना विचारा, दिवाळीचा सणाचा आनंद कुठपर्यंत माय तुम्हाला. जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे. आज यांना विचारा, त्यांची मुलगी असेल मीनाक्षीताई, आदरणीय रामचंद्र भाऊ असतील, आदरणीय लक्ष्मण भाऊ, आदरणीय भरत भाऊ, या तिन्ही मुलाला विचारा
आज काय केल्याने आई इथून पुढे ते सगळं काही कमवतील, पण आईची माया गेलेली पुन्हा मिळणार नाही. आईच्या फोटोकडे पाहिलं तर जाण्याचं वय नव्हतं माझ्या आईचं. अगदी कमी वयात आई जगाचा निरोप घेऊन गेली. प्रसन्न भावमुद्रा टचकन पोटात तुटत. देवाच्या देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. मावशीकडे पाहिलं की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. देवा पांडुरंगा, आम्हा तिन्ही मुलाचं आयुष्य कमी केलं असतं, मुलीचं आयुष्य कमी केलं असतं, आमचं आयुष्य आमच्या आईला दिलं असतं तरी चाललं असतं. पण आज काय काळाचा घात झाला देवा पांडुरंगा. आई घरात असली की स्वर्ग वाटायचा, लय आनंद वाटत असतो. एवढे मंडळी बसलेत ना इथं, ज्यांची आई नाही ज्यांचा बाप नाही त्यांना विचारू आईचं बापाचं दुःख काय असतं. म्हणून राजा हो, 2 नाही 2.5 कोटीचा बंगला बांधा. पैसा तुमचा आहे, कष्टाचा पैसा आहे, बांधा. पण बंगल्याच्या समोर एका बाजूला पाळण्यामध्ये म्हातारी माई बसलेली असून द्या आणि एका बाजूमध्ये पाळण्यात म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. लय प्रेम करतात, हाडाचे काढ करतात, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पळणा करतात. 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई तिचं ममत्व पुन्हा दिसणार नाही. माय तुम्ही रडाल सगळ्या. 60 वर्षाची माय, 65 वर्षाची माय, थकली म्हातारी झाली, पांढरे केस झाले, सुरकुत्या गाळाच्या खाचड्या वाढल्या. तिची मुलगी 30-35 वर्षाची तिला भेटायला आली. ताई, पण त्या मुलीने दिवाळीच्या सणाच्या दिवशी तुमची पिशवी कमी दिली नाही दिली. ए बाई, डब्यामध्ये लोणचं आहे, लोणचं घेऊन जा. पापड्या आहेत, कुरड्या आहेत, हरभऱ्याची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, ही मटकी आहे. भाजीपाला तुमची आई देणार, शेवग्याच्या शेंगा देणार, कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही, पण ती आई त्या मुलीच्या पिशवीमध्ये टाकते. महिला मंडळी, माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे ताई? जोपर्यंत माहेरात माय आहे ना तोपर्यंत माहेरात माहेर असत. महिन्यातून दोनदा जावं वाटतं माहेरात आई असल्यात. इथं बसलेले बऱ्याच वनाशी पानाशी झाल्यात. काय आज 2-2 वर्ष झाले, 4-4 वर्ष झाले माहेरात जाऊ वाटत नाही का? माहेरात आई नाही, माहेरात बाप नाही. टचकन पोटात तुटल्या जातं, उर भरून येतो, कंठ दाटून येतो आई बाप गेल्यानंतर. पण जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत सांभाळा, त्यांची सेवा करा. एकदा गेले ना त्यांच्या आठवणी फोटोकडे पाहून डसडसा रडवतात, उर भरून येतो, कंठ दाटून येतो. आई लई मोठी, किती त्रास होऊन द्या तिला, किती दुःख होऊन द्या त्या लक्ष्मीला. काही माणसं रागराग करतात बरं का साहेब, रागराग करतात, टोमणे देतात, बायकोला बोलतात. तिचा त्याग पहा किती आहे. शास्त्र सांगतंय यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते, कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या नावचं लावते, हात तिचे पण बांगड्या तुमच्या करता घालते, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते. उभा आयुष्य सुवासिनी सारखे जीवन जगत असते. रागराग करतात, मारतात, किती मारलं तरी ती गाराणं करत नाही. एका दिवशी बाप गाडी घेऊन आला, सकाळीच नवऱ्याने मारलं. गाडी घेऊन आला आणि म्हणे, ताई लय खराब झालीस ग माझी बाई, लेकर बाळ खुश झालीस ना? हो आप्पा, अगं तालुक्याला छोटस काम होतं, तुझ्याकडे आलो. चहा पाणी घेतला बापाने आणि निघाला. तेवढ्यात पाहुणे आडवे झाले आणि पाहुण्याने सांगितलं, अहो सोयरं कुठं गेलता? अहो मुलीकडे आलो होतो. सकाळी काय झालं माहितीये का? तुमच्या जावयाने दारू पिऊन मुलीला मारलं, रागराग केलं. टचकन डोळ्यात पाणी आलं त्या बापाच्या. आई सांगतो, मुलगी सांगतो तुम्हाला किती मोठी आहे. ऊर भरून आला, कंठ दाटून आला त्या बापाच्या. बापाने गाडी फिरवली, बाप मुलीच्या घरी आला म्हणे, हे आता 5 मिनिटापूर्वी तुझ्याकडे आलो, तुला तुझ्या नवऱ्याने मारलं का? रागराग केला का? ठचकन डोळ्यात पाणी आलं आणि अंबरला पडून ती मुलगी रडते. तो बाप म्हणतो, रडू नकोस, बाळासारखा बाप तुझा जिवंत आहे, का रडतेस? ते मुलीने दिलेलं उत्तर, सगळे घरी घेऊन जा. तो बाप म्हणतो, आल्या आल्या मला का सांगितलं नाही ताई? ती मुलगी म्हणते, आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पाणी पिलं नसतं. आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही
चहा पिला नसता. पप्पा, एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण ईश्वरा समान बापाच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. याला मुलगी म्हणतात, हिला लेक म्हणतात. आणि ती एक आदर्श गृहिणी आणि तीच एक आई असते. लक्षात ठेवा. लय प्रेम करते. महाराज, तुम्ही आम्हाला आई सांगितली, ओर भरून आला, कंठ दाटून आला. आई घराचं मंगल आहे, पण बाप काय कमी नाही. बाप तर पडद्यावरचा कलाकार आहे. ओ काका, बापाला बोलता येत नाही. आई रडून मोकळी होती. छोट छोट्या गोष्टीला बाप रडत नाही. बाप रडतो फक्त दोनदा. एकदा शेताच्या बांधावर जाऊन एकटाच रडतो. दुसऱ्यांदा रात्रीच्या अंधारामध्ये उशी तोंडावर घेतो आणि बेडरूम मध्ये एकटाच गुराढोरासारखा बाप रडतो. वास्तविक पाहता पुरुषाची जात रडणारी नसती, लढणारी असती. पण रडत ते तुमच्यातला बाप माणूस रडत असतो. लय प्रेम करतो. दिवाळीच्या सणाच्या दिवशी सगळ्याची दिवाळी त्या बापांनी साजरी केली, पण स्वतः उघडा नागडा फाट करायला, पण परिवाराच्या आनंदात दिवाळी साजरी करणारा बाप असतो. लक्षात ठेवा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देईल. आज या तळेकर परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. ऐका मंडळी, बाप काय असतो? बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीप स्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी. बापकरी जोडी लेकुराचे उडी, आपुली कुरवंडी वाळूनिया. लय मोठा बाप आहे. आई लेकराला उचलून घेते, कुठं कडेवर घेते. जे मी पाहते ते माझ्या मुलाने पाहावं. पण बाप मुलाला उचलत असताना खांद्यावर घेतो. जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं, माझ्या नातवाने पाहावं. याला बाप म्हणतात, याला आजोबा म्हणतात. लय आकाशाच्या उंचीचा आहे, म्हणून सांभाळा त्यांना, त्यांची सेवा करा. एकदा गेले ना, त्यांच्या आठवणी वेळोवेळी रडवत असतात. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाच्या मुलीमध्ये असतो. मुलामध्ये जास्त जीव का असतो? तर मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे. मुलीमध्ये विशेष जीव असतो का? मुलीचा जन्म झाला, लक्ष्मी जन्माला आली. एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू आणि या डोक्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. का? मुलगी जन्माला आली, माझी लक्ष्मी भरभराटी झाली. पण दुःख का? परक्याचं धन आहे. आज माझ्यापाशी, उद्या लोकांच्या घरी नांदायला जाणारे. म्हणून डरेस्टचा बाप रडत असतो, लय प्रेम करत असतो. एक भाकर खाणारा बाप मुलीचं लग्न जमल्यावर अर्धी भाकर खातो, उपाशी पोटी झोपतो. पहिल्यांदा आयुष्यात बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. आणि मंडळी, तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना, त्या दिवशी इथं बसलेला किती पहाडासारखा बाप असून द्या, तो पाजरल्याशिवाय राहत नाही. असे बापाचं जीवन असतं. जनकपुरीचा जनक राजा सिद्धे करता रडला, कण्वासारखा ऋषी शकुंतले करता रडला, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सकुबाई करता रडला. अजून एक वाक्य बोलतो, 1 मिनिट घेतोय तुमचं, ऐका. पार्वतीने सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, बापाला पसंत नाही. कार्टीने स्वतःच्या मनाने लग्न केलं सतीने भगवान शंकरासोबत. नवरीच्या वेशामध्ये सती होती आणि बाप्पाच्या दर्शनाकरता आली. पप्पा दर्शन घेऊन द्या. बाप म्हणतो, कार्टे तोंड दाखवू नकोस, चालती हो का? स्वतःच्या मनाने लग्न केलंय. लय प्रेम करत असतो. 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बाप सांभाळतो. 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते. एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते आणि मुलगी पळून जाते ना, त्यावेळेस इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतोय. लक्षात ठेवा. अरे शेतकरी बाप गल्लीने चालताना सुद्धा मान खाली घालतो का? मुलगी पळून गेली, पोलीस स्टेशनला जातो, मिसिंगचे कंप्लेंट देतो. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छाताडामध्ये घातला जातो. ढेकळाला पाणी पडावं ती अवस्था त्या बापाची होती. त्याला वाटतं आता फाशी घ्यावी आणि मरून जावं. ढल जसा बाप घराच्या आत दक्ष प्रजापती रडतो आणि सती दारामध्ये हंबारा फरून रडते. म्हणून एवढा समाज आलाय, सगळ्यांना माझी विनंती आहे, जन्म देणाऱ्या आईची सेवा करा, जन्म देणाऱ्या बापाची सेवा करा. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका. बसलेल्या बापाची मान समाजामध्ये खाली होऊन देऊ नका.
आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधीच करू नका. जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडं हात जोडून प्रार्थना आहे, देवा पांडुरंगा फुलं वाटा का की या परिवाराला शालनाही निघून 1 वर्ष